स्टेजवरील मंच पदाधिकारी यांनी कृपया खाली उतरायचं आहे. अमराठी रिक्षा चालक जे आहेत त्यांना आजपासून मराठी सक्ती केलेली आहे. बरेच सगळे नाही ना, ह्याच्यावर नाही झालं. बोललो ना काय करू ह्याच्यावर नव्हतं झालं आपली नाही. आता इथे परत झालं. आता कारवाई सुरू झालेली आहे ठाण्यात, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त ठाण्यामध्ये कारवाई होणार हे मला कळलेलं. 3 महिने दिलेले, 3 महिन्यानंतर कारवाई होणार असं मला कळलेलं. ती कारवाई एक्झॅक्टली काय आहे हे मला माहिती पाहिजे फक्त, की जर मराठीत नाही बोलले तर कारवाई काय करणार आहे आणि 3 महिन्याची मुदत एक तर का दिली हे मला माहिती पाहिजे. जी लोक इकडे 25-30 वर्ष राहत आहेत त्यांना आतापर्यंत मराठी बोलता नाही येत. आणि मी सकाळी पण हेच बोललो की तुम्हाला असं टॅक्सी चालकांचा आणि कस्टमरचा एवढं काय असं कॉन्व्हर्सेशन असतं की कुठे जायचंय, डावीकडे उजवीकडे 0 ते 9 मला वाटतं आकडे पाठ केले पाहिजेत ओटीपीसाठी. अजून काय चर्चा करता का तुम्ही त्याच्यावर? या बेसिक गोष्टी शिकायला मला वाटतं 2-3 दिवस इनफ आहे. सरकारने कारवाई करायचं म्हटलेलं आहे, पण प्रवाशाने तक्रार कुठे करावी हा कुठेच मुद्दा नाहीये. मी आता तुमच्याच माध्यमातून बघितलं, एक मराठी आपले रहिवासी टॅक्सी चालकाशी बोलत होते आणि तो उद्धटपणे बोलत होता की इंग्लिशमध्येच बोल. नाही बोलणार इंग्लिशमध्ये. तुम्हाला सांगितलं ना सरकारने मराठीत बोलायचं, ते शिका पहिली. आणि तुम्हाला काय वाटतं ही अजून 1 महिना वाढवून दिल्यावर हा जो आहे तो मराठी शिकणार आहे? सो हे मला वाटतं ना चालढकल करतात. सरकारने कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. काय कारवाई आहे? त्यांचं लायसन निलंबित करायचं, 1 महिना मुदत द्यायची असं. पण मुळात मुद्दा असा आहे की एखाद्या प्रवाशावर जर ही घटना घडली तर प्रवाशाने तक्रार कुठे करायची यावर सरकारने कुठे हेल्पलाईन सरकारनेच सांगितलं पाहिजे ना. त्यांनी मला वाटतं मी मुदत वाढवून देणं पहिलं बंद करा. आणि अनेक असे रिक्षा चालक एवढे मुद्दे आहेत ना या शहरांमध्ये, याच्यापासून भरकटवायला हा भाषेचा मुद्दा आणताय रिक्षा. मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, ही गोष्ट एका दिवसाची आहे. परिवहन मंत्रीने येऊन सांगावं की मराठीतच बोललं पाहिजे. जास्त मुदत वाढून हे करण्यात ना आपला वेळ वाया जातोय आणि पुढे काय करणार तुम्ही सांगत नाही. अनेक रिक्षाचालक संघटना आहेत, त्यांच्या जे अध्यक्ष आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय आम्ही मराठी शिकणार नाही, आम्हाला गरज वाटत नाही, आम्ही हिंदीतच बोलणार. मग आता ज्या मंत्र्यांनी सांगितलंय हा कायदा काढलाय त्यांनीच ह्याचं उत्तर द्यावं. त्यांच्याकडे त्याचे परवाने राहणार आहेत, लायसन्सेस राहणार आहेत की नाही राहणार आहेत? जे आपल्या तोंडावर येऊन महाराष्ट्रात येऊन सांगतात की मी मराठी शिकणारच नाही, त्यांचे लायसन्सेस ठेवायचे की नाही हे मला वाटतं सरकारचं. काँग्रेसमध्ये काही लोक याचिका दाखल करणार आहेत आणि त्यांनी सरळ सांगितलं